मंडळी. आज आपण चालू केला होता ट्रॅक उल्हासनगर ते कळसुबाई. तर आता आम्ही निघताना आलो इथं मध्ये थोडंसं थांबलो एका जागेवर, जेवण वगैरे करावं बोललो. तर आम्ही काहीतरी ट्रेक चालू केला होता 12 वाजून 10 मिनिटांनी. आता वाजले 3:30 वाजता. आता इथे मध्ये आम्ही थांबले जरा एका जागी. ढाबा आहे, जेवण वगैरे केलं आहे, थोडं रेस्ट करतो. मग थोड्या वेळाने परत पुढचं पाऊस चालू करतो. पण भेटतो अशा पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आता पुन्हा एकत्रच टाकणार आहे थोडा करून, कारण की आता सध्या माहिती आहे जेवण करते म्हणून थांबलं इथपर्यंत. तर निघू आपण इकडनं. चला भेटूया कळसुबाई ट्रॅक चालू करताना. तर मित्रांनो, आपण चालू केला होता प्रवास उल्हासनगरपासून तर कळसुबाई ट्रेकिंग. तर आता आम्ही तर बारी गावापाशी पोचलेलो आहे. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. आता इथून बघूयात पुढे कसं जायचं. आता त्या काकांनी थोडासा ॲड्रेस सांगितला. इथं रात्रभर गाडी चालवून अवतार असं झालं आहे की काय सांगायचं. आता थोडं हळूहळू आपण पुढं चालत जाऊ. तुम्हाला सांगतो मग नंतर पुढं काय होतंय ते. ठीक आहे, चला. तरी असं कसं लागतो मासे थोडंसं असं विटांचं असं हे लागणार आहे तुम्हाला. आणि मग असं चालत राहा. छोटासा असा कच्चा रस्ता आहे. ते बाबा बोलले होते शिड्या लागतील. हे इथून आहे का रे? ते बोलले होते इकडून आहे ना. हे आमचे गाईड रोशन कांबळे आम्हाला रस्ता दाखवत आहेत. ओ बापरे, खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालला होता कळसुबाईला जायचंय ट्रेकिंगला. अरे मग ते काका तिथूनच बोलले होते वरतून. समोरून रस्ता आहे. मग अशा छोट्या छोट्या अशा पायऱ्या लागतात. सकाळचे आम्ही 5:45 ट्रॅक सुरू केला होता. आता बघूयात किती वेळामध्ये वरती पोहोचतोय. हे आमचे गाईड बॅग घेऊन पुढे चालले आहेत रस्ता दाखवायला. त्यांना रस्ता माहिती नाही अजून नीट. आम्हीच राम बरोचे. फक्त हा जो असा ह्या मातीचा रस्ता आहे, तो मातीचा रस्ता लक्षात ठेवा बस. मग असं एकच रस्ता नीट आहे. आणि मी तर स्टार्ट केल्यावर अशा छोट्याशा पायऱ्या चालू होतात. हा माझा मित्र रोशन कांबळे. जबरदस्ती उठून आणले त्याला रात्री 12 वाजता. ट्रॅकिंग करायची खरी मजा अचानक ठरलेल्या प्लॅनने असते. खूप उंच आहे असं वाटतं, करू शकणार का नाही. नशीब एवढं भारी आहे की पाऊस नाही आहे, नाहीतर हालत कशी झाली असती. आता थोडं असं आपण पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो एक वरचा व्ह्यू. सकाळ सकाळ आम्हाला असे तेही कळसुबाईला ट्रेकिंग करायला आले होते, ते आम्हाला खालती भेटले.
त्यांनाही रस्ता माहिती नाही आणि आम्हालाही रस्ता माहिती नाही. बस चाललो आहे. पण हे असंच आहे, पूर्ण रस्ता जसे तुम्हाला छोटे छोटे दगडं लागतील त्या हिशोबात तुम्ही चालत राहा. ट्रॅकिंगचा तो एकच रस्ता आहे. छोटं छोटं पाऊल वाटायचं. असं वाटतं आम्हाला थोडं नाही खूप जास्त. आम्हीच लेट झाले तरी रात्री आम्ही 12 वाजता निघालो होतो उल्हासनगरवरून. 1:15 वाजता आम्ही इकडे पोहोचलो आहेत. दाखवतो तुम्हाला मी पूर्ण कसं जायचं आहे कुठपर्यंत. हे असं पुढे चालत आल्यावर हे असं गाव लागतं. गाव तर स्टार्टिंगपासूनच आहे, पण हे असं थोडंसं पुढं. एक छान गोष्ट वाटली, शुद्ध वारा, नाही गाड्यांचा आवाज, नाही कसला आवाज, फक्त पक्ष्यांचा आवाज. ऐका फक्त आवाज, फक्त पक्ष्यांचा. एकदम ध्यान देऊन ऐकणार तर तुम्हाला आवाज येईल ऐकायला. तर आता आम्ही पोचलोय कळसुबाई ट्रेकिंगच्या पायथ्याजवळ. तुम्हाला दाखवतो इकडनं एंट्री करायचा रस्ता कुठे आहे. म्हणजे तिकडं वरती जायचं वाटतं. अरे देवा, माझा मित्र तर इकडंच दमलाय, पार वैतागलाय अक्षरशः. बिचारा रात्री 12 वाजता उठून आणले. तर हे आहे असं, आपण असं इकडनं येणार, इकडनं असा रस्ता येतो, तो येऊन इकडे चालू होतो. हे आहे कळसुबाईवाला. इकडनं आपण हे पायथ्याशी पोहोचलो आणि असा इकडनं गेले. एक विचार करा मित्रांनो, खालून एवढं सुंदर होतं, अर्ध्यातच पोचलो आहे आम्ही आत्ताशी. अजून वरती गेल्यावर किती मस्त दिसत असेल. आम्ही अजून अर्ध पोचलो आहे की नाही ते पण माहिती नाही. फर्स्ट ट्रेक करतोय लाईफमध्ये. खूप रील्स वगैरे पाहिले होते, कळसुबाई ट्रेक करून बघा. आणि खूप असं दाखवलं पण होतं की कळसुबाई हा सगळ्यात उंच टोकाचा ट्रेक आहे. पहिली सुरुवात आपण तिकडनंच केली. हे असं चालत राहिलं की तुम्हाला अशा छोट्या शिड्या दिसत असतील. बस त्या शिड्यांच्या मार्गे तुम्ही चालत राहा. हे अशी दुकानं पण आहेत, पण आता आम्ही खूप लवकर आलो होतो म्हणून दुकानं अजून काही उघडलेली नाही आहेत. तरी पण येताना आपल्यासोबत एक 1-2 पाण्याच्या बाटल्या आवश्यक ठेवा. हा आहे व्ह्यू. अजून तर मला वाटतंय आम्ही खूपच खाली आहेत. बघू, खूप दम लागला आहे. नशीब पाऊस नाही पडते.
बघूयात पुढं. पूर्ण ब्लॉग मी अपलोड करणार आहे. फक्त स्टार्टिंगचा व्हिडिओ नाही मी केला कारण की रात्रीचा वेळ होता, शूट करता जमत नव्हतं गाडीवरती. खूप लोक बोलत असतील कळसूबाई खूप छोटा ट्रेक आहे. अजून तर आम्ही वरती गेलो नाही आहेत, वरती गेल्यावर कळेलच. तुम्ही फक्त हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. कारण की आम्ही डायरेक्ट व्हिडिओ शूट करणं चालू केलं आहे बारी गावापासून. आम्ही चालू केला होता व्हिडिओ उल्हासनगरपासून. उल्हासनगर ते हे खूप मोठं अंतर आहे. फक्त हा लाल मातीचा रस्ता लक्षात ठेवा बस, त्या रस्त्याने चालत राहा. खूप दम लागला आहे. अर्ध्यापर्यंत आलो आहे असं वाटतंय मला. स्टिंगच्या ॲडव्हर्टायझिंगवर मला केस करावं लागेल. स्टिंग पिलं आहे पण दम काय गेला नाही थकवा. जाम बेकार कंडिशन आहे, खूप दम लागला आहे बापरे. खूप दम लागला आहे. हे असं ट्रेकिंग आहे. हा माझ्या मित्रांनी नवीन आयडिया काढली, झाडाला पकडा आणि पुढे चला. पाय लटलटलेत शेवटी. अजून तो खूप उंच आहे. बाकी आहे. त्याच्यामध्ये ही बॅग आहेत, 2 रेनकोट, 2 पाण्याच्या बाटल्या आम्ही संग आणल्या होत्या. रात्री कसारा घाटाच्या इकडे पहिले थोडंसं जेवण वगैरे केलं होतं, पण ते थोडं जास्तच ऑइली होतं, त्याच्यामुळे खूप छातीमध्ये जळजळ पण होती आहे. पण एवढं भारी आहे की मजा येते. खूप पाय गेलेत. आता फोनची चार्जिंग पण संपत आली आहे. 50% घेऊन आलो होतो. बाकीचा व्हिडिओ आता वरती गेल्यावर. एक वरती आल्यावर हे अशा शिड्या लागतात. माझ्या मित्राने काहीतरी शॉर्टकट शोधला इकडे. इकडनं आता अजून चढायला 1 तास आहे. आम्ही ट्रॅकिंग सुरू केला होता 5:45 वाजता. आता सध्या वाजलेत 6:45. 1 तास आम्हाला इथपर्यंत लागला चढायला. आता अजून वरती 1 तास. रात्रभर झोप नाही, ड्रायव्हिंग चालू आहे. आता इकडनं असं यायचं आहे आणि असं वरती भेटूया. आता वरती चढताना थोडं फक्त सावधानीने या. हे अशा शिड्या आहेत, अशा पकडायला ग्रिप तर आहेत, पण हे असं आहे डायरेक्ट. तर वरती येताना थोडं सावधानीने या. हे अशा शिड्या आहेत. थोडा पाऊस पण चालू झाला आहे. बघूयात आता वरती गेल्यावर काय हिसाब आहे. जाम थकलोय. हे अशा शिड्या आहेत, फक्त येताना लक्ष द्या मित्रांनो.
भेटूया वरती आता. वरती म्हणजे कळसूबाईला. खूप थकलोय. आणि इथे समोर पाऊस पण चालू झाला आहे बघा. म्हणून मी ड्युअल कॅमेऱ्याने शूट करतोय. एकात आम्ही पण दिसतोय आणि तुम्हाला पाऊस दिसत असेल. ढगं पूर्ण भरलेले आहेत. हा व्ह्यू आहे पूर्ण. अजून तर आम्ही पोचलो नाही आहेत. अजून थोडंसं बाकी आहे. वरती गेल्यावर पूर्ण व्ह्यू काय आहे तो कळेल. हवा खूप जोरात चालल्यामुळे थोडं थांबलो आहे आम्ही. इथे पोचलोच आहे असं वरती. परत 1-2 मिनटं लागतील. पण हवा खूप जोरात चालू आहे. हे बघा, आवाज येत असेल पत्र्यांचा. खूप जोरात हवा आहे. आणि संग सूर्य पण आहे. कारण की खाली पूर्ण पाऊस चालू आहे. खाली पूर्ण पाऊस चालू असल्यामुळे इथं खूप जोरात वारा सुटल्यावरती. अजून 2 मिनटं 3 मिनटं आम्हाला वरती चढायचं बस झालं. तरी हे धुकं बघा. अजून तर आम्ही पोचलो पण नाही. मगाशी असं वाटलं की झाला ट्रेक, 2-3 मिनटं बाकी आहेत. त्या काकांना विचारलं, ते काका बोलले अजून तर 1.5 तास बाकी आहे. खूप भयानक ट्रेक आहे आणि खूप उंच आहे. धुकं बघा आहे. 7:30 वाजता. आम्हालाही चढताना असं पुढं काय ठळकपणे असं दिसत नाही आहे. पण तरी आम्ही चालतोय. रोशन भाऊ आपला थकलेला आहे पूर्ण. बोलते भाई आज तुझ्या संग आलोय, परत येणार नाही लवकर. त्याला बोललो अजून एक ट्रेक बाकी आहे. धुका बघा फक्त एवढे. 7:30 वाजलेत. 7:40 होतील आता. समोर काहीच दिसत नाही एकदम. आणि खूप जोरात वारा चालू आहे. अजून खूप बाकी आहे चढायचं. आता फायनल इकडनं असं हे इकडनं अजून मला वाटतं एक 10-15 मिनटं लागतील असं अजून पण मला वाटतंय. हे लास्टवाला ट्रेक आहे शायद. एवढं आपण शिड्या वगैरे चढून ते दगडं वगैरे पार करून आलोत ना, मला असं वाटतंय आता शेवट आहे. बघूयात वरती गेल्यावर. कसं आहे मित्रांनो, फायनल पोचलोत वरती. हवा खूप जोरात आहे.